नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आता रेसिपी तर बनवणारच आहोत आपण, पण गप्पा मारत मारत बनवणार आहोत बरे का. आणि आजची रेसिपी आहे चिंचेचं पण. खूप छान असं, खूप प्यायला ते इतकं सुंदर लागतं ना. तुम्ही करून आणि पिऊन पहा. मग मला म्हणायचं मावशीने काय छान असं पणं बनवलं असं म्हणाल तुम्ही. तर छान असं पणं बनवलं आहे चिंचेचं. आणि त्याच्याने काय होतं, आपल्या शरीरातली पूर्ण काही उष्णता निघून जाते. चला तर मग बनवूया रेसिपी. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर आपल्याला शरीराला थंडावा पाहिजे. त्यासाठी आपण ह्या चिंच आहेत ना, या भिजत टाकल्या. आणि खूप काही उष्णता आहे, तर माणसाला जेवण जात नाही. तर आपण आंबट गोड असं पण करणार आहोत चिंचचं. चला आता मी चिंच भिजू. हे चिंच आहे आणि आपल्याला चिंचचं पण बनवायचं आहे. आता उन्हाळ्याचं जेवण जात नाही म्हणून गार गार असं पण प्यायचं आहे आपल्याला. हे चिंचचं पण पिणारे लोक भरपूर शौकीन आहेत आणि आम्ही पण त्यातलेच आहोत. आम्हाला पण चिंचाचं पण खूप आवडतं आणि शरीरासाठी चांगली असते चिंच. कारण चिंचचं कसं असतं, चिंच आपण आपल्या शरीरात जर का उष्णता असली ना, शरीरातली काढून घेतं. चिंचामध्ये एवढे चांगले गुण आहेत, तर तिचा फक्त उन्हाळ्यातच वापर करू. आपण गोड आंबट वस्तूसाठी करतो वर्षभर, पण आपण तिचा आता उन्हाळ्यातच वापर करतो. तर मी आता ही चिंच आहे ना, ही चाळणीतनं काढून घेते. मिक्सरमधून सुद्धा काढू शकतो आपण, पण मी आता चाळणीतनं काढतो. ही चाळणी आहे आणि हिच्यामध्ये आपल्याला ह्या चिंच टाकून घ्यायच्या आहे. गर काढून घ्यायचा आहे चिंचचा छान असा. त्यांना कमीत कमी 2.5-3 तास भिजू घालावं लागतं, नाहीतर अशा लवकर भिजत नाही त्या. हे चिंचचंच पाणी आहे, आपण ज्या पाण्यात भिजू घातल्या होत्या ना ते टाकून आणि छान असं स्मॅश करून घेते त्यांना. जो गर आहे हातानेही काढू शकता तुम्ही, हाताने तर खूप छान निघतो. पण आता माझे कसं आहे ना, हे चिंच भिजलेल्या होत्या म्हणून निघाला, नाहीतर चमच्याने जास्त निघत नाही. आणि हा सगळा जो कचरा आहे ना, हा वरती राहून गेला आहे. हे बघा, असा छानपैकी आपला हा गर, चिंचेचा कोळ म्हणता याला, कोणी गर म्हटलं, आपण गरच म्हणू, असा छान असा निघून गेला. आता आपण हा चिंचेचा कोळ घेतला आहे, गर घेतला आहे, एक मटकं, आणि हे एक मटकं गूळ घेतला आहे. आता याचं आपल्याला चिंचेचं पणं करायचं. तर आता पणं कसं करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी हे बाऊल घेतला आहे आणि त्या बाऊलमध्ये आता आपण हा कोळ टाकून घेणार आहोत. चिंच म्हटलं की तोंडाला पाणी येतं सगळ्यांच्याच. आणि आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहे मी. तुम्हाला जरा चिंच आंबट असेल तर जास्त गूळ घ्या, किंवा गोड लागत असेल तर जास्तचं. पण मी हा बरोबरीचाच घेतला आहे. एक मटकं गूळ आणि एक मटकं चिंचेचा गर असं घेतलं आहे. आता याच्यात आपण पाणी टाकून आणि हे विरघळून घेऊ छानपैकी. हे आपलं माठातलंच पाणी आहे, मी हे टाकून आणि विरघळून घेते त्याला. गूळ आपला चिरून घेतलेला आहे म्हणून तो जरा लवकरच विरघळेल. आणि उन्हाळ्यात कसं आहे, खरंच जेवण जात नाही, असं वाटतं पाणीच प्या, म्हणजे नुसतं पाणीही पिऊ वाटत नाही माणसाला. मग त्याच्यासाठी पहिल्यापासूनच पूर्वजांनी लावून दिलेल्या पद्धती आहेत ह्या. चिंचेचं पणं असो किंवा मग सरबत असो, लिंबू सरबत. पहिल्याने काही आईस्क्रीम नव्हते, ताक असो, मठ्ठा असो, तर ते पहिल्याने काही आईस्क्रीम, कुल्फी तर होती, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुल्फी होती तर फक्त बर्फाचीच होती. बर्फाचा गोळा एका काडीला लावून द्यायचे रंगीत आणि त्याला कुल्फी म्हणायचे. तो कुल्फी, आणि तर मग गोळा राहायचा बर्फाचा. आम्ही लहानपणी खेड्यामध्ये कसं आपलं गाव होतं आमचं, गावाकडे कसं मग ते सायकलीवर एका डब्यामध्ये ठेवून आणि विकायचे.
मग कसं एकाने घेतला की दुसरंही मागायचा, पण ते पण मिळत नव्हतं आम्हाला सहजासहजी. आम्ही खूप काही मागितल्यावर 2-4-8 दिवसात एकदा मिळायचं. काही नाही, बर्फाचा गोळा राहायचा, त्याच्यात ते रंगीत पाणी टाकायचं, ते साखरेचं पाणी असायचं मला वाटतं. एक तर तो गोळा आपल्याला काडीला लावून द्यायचे, नाहीतर बर्फाचीच कुल्फी असायची, दुसरं काही नसायचं त्याच्यात. आणि ते मिळायचं. मग त्याच्यात पण काय, समजा आपल्याकडे नाही पैसे, माझ्या आईकडे आजीकडे पैसे नाही राहायचे, वडिलांकडेच राहायचे. मग आम्हाला मग ते दाणे असायचे आमच्याकडे, धान्य असायचं ज्वारीचं बाजरीचं, ते थोडं द्यायचे. मग आई आजी खूपच आम्ही नांदिकपणा केला की, हट्ट केला की मग ते द्यायचे आम्हाला एका मापामध्ये. आणि मग आम्ही त्या मापामध्ये त्याच्याजवळ घेऊन जायचो. बर्फाची कुल्फी द्यायचा, नाहीतर मग बर्फाचा गोळा द्यायचा, बस. आणि आम्ही त्याच्यावरच खुश राहायचो. ही आता प्रगती झाली सगळ्या गोष्टींची. आईस्क्रीम निघाली, भरपूर दूध दही राहायचं. पण आईस्क्रीम काय असते, कशी बनवता, हे पूर्वीच्या लोकांना काही माहिती नव्हतं. लोणी असायचं, लोण्यापासून ते आपल्या म्हणजे ते एक प्रकारचं ते पनीरच बनवायचे, पण त्याला पनीरचा असा आकार नव्हता देता येत. ते घरोघरी राहायचे, आपलं ताक आटवायचे आणि मग त्याच्यापासून त्याला गुजी म्हणायचे, ते पनीर तयार व्हायचं. तुमच्याकडे काय म्हणायचे मला माहिती नाही. तर ते तयार व्हायचं आणि मग त्याला पण छान अशी चव राहायची आणि त्याच्यापासून पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळायचं. म्हणूनच तर पूर्वीचे लोक एवढे शेताचे कामं करू शकायचे ना, भरपूर सारे शेतीचे कामं करू शकायचे आणि भरभक्कम राहायचे पूर्वीचे लोक. असे आपल्यासारखे डॉक्टर दवाखाना गोळ्या नव्हत्या पूर्वीच्या लोकांना. साधंच घरचं जेवण खाऊन आणि रोगप्रतिकारशक्ती भरपूरच असायची त्यांना. ते काही एवढा भाजीपाला खात नव्हतं, डाळी खात होते भरपूर प्रमाणात. डाळी, दूध, दही, ताक आधी डेअऱ्या नव्हता. आता ज्याच्याकडे दूध असतं ना तोही दूध पित नाही किंवा दूध खात नाही, तो सुद्धा तो डेअरीवर दूध देतो. आणि आपली बाल्टी असते ना, दुधाचं जे भांडं असतं ना, ते धुवून आणि चहा पितो. म्हणजे असूनसुद्धा काही उपयोग करत नाही शेतकरी. पण झालं आहे जवळजवळ. त्याच्यामध्ये आता आपल्याला हे 1 चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. खूप छान लागतं काळं मीठ पण्यामध्ये. आणि करून पहा, खूपच अप्रतिम असा स्वाद असतो. तुम्हाला माहिती आहे, चिंचेचं नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी येतं. हे तर आपल्याला प्यायचं आहे, खूप सुंदर लागतं प्यायला. तर तुम्ही असं पण करा आणि स्वाद घ्या त्याचा खूप छान असा. चला, माझ्या दादाने ना खूप छान असे ग्लास आणले आहेत घरामध्ये, पण आता ते वरती ठेवून दिले आहेत. मी जे ग्लास आहेत माझे तेच भरते मी. आपण याच ग्लासांमध्ये, खूप सारे ग्लास आहेत माझ्याकडे वेगळ्या पद्धतीचे, छान छान दादाने घेतलेले. पण आता माझ्याकडे जे आहेत त्याच्यातच टाकते पण आपलं, कारण की वरती ठेवले आहेत ते आणि माझ्याने वरती चढलं जात नाही. तर मी तुम्हाला एक आठवण देते आता, तुम्ही जरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि दुसरं असं की जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा. हे बघा, इतकं सुंदर असं पण झालं आहे. जेवढ्या क्वांटिटीत करायचं असेल तेवढ्या क्वांटिटीत करा. मी आमच्यासाठी एवढं केलं आहे. किती सुंदर आहे पण बनवलं आहे आपण. त्याच्यामध्ये असे बर्फाचे क्यूब टाकून घ्यायचे छान असे आणि प्यायचं मग गारगार. चला मग, तुम्हाला जरी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय. काळजी घ्या स्वतः.